नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जेव्हा भीती वाटेल तेव्हा लगेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही ह्या 7 गोष्टी करा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन दिलं जातं, तेही मोफत आणि घर बसल्या. भीती वाटेल तेव्हा फक्त आत्मविश्वास वाढवण्यासाठी फक्त या 7 गोष्टी करा. मित्रांनो, भीती वाटली की तुमचा मेंदू लगेचच धोका समजतो. हृदय वेगानं धडधडते, हात पाय थरथर कापतात आणि मनामध्ये अनामिक भीतीची स्पंदने निर्माण होतात आणि आपले विचार गोंधळून जातात आणि आपलं डोकं देखील गरगर करायला सुरुवात होते. तसे डोके दुखायला लागते. त्या क्षणी मोठे विचार उपयोगाचे नसतात बरं का मित्रांनो. शरीर आणि मेंदूला स्थिरतेचा सिग्नल द्यावा लागतो. तो कसा द्यायचा तर या 7 कृतींमध्ये आपण पाहणार आहोत. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 1. श्वासावर नियंत्रण घ्या. मित्रांनो, नाकानं खोल श्वास घ्या. 4 सेकंद थांबा. हळूहळू तो श्वास सोडा. असे किमान 5 वेळा करा. यामुळे शरीराला शांततेचा संकेत जातो आणि तुमच्या हृदयाची, हातापायाची होणारी धडधड, अनामिक भीती ती कमी होण्यास मदत होते. 2. तुमची देहबोली ताठ करा. कशी करायची? तुमचे खांदे सरळ, मान ताठ, नजर स्थिर. घाबरलेली देहबोली मेंदूला भीती वाढवण्यास मदत करत असते. ताठ उभे राहिलात की मेंदूला स्थिरतेचा संदेश मिळतो. 3. वर्तमानात या. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा आणि 5 वस्तू मनात नावानं ओळखा. 3 आवाज ऐका. 2 गोष्टी स्पर्श करा. मन भीतीच्या विचारातून बाहेर येते. 4. स्वतःशी ठाम वाक्य बोला. होय, मी सुरक्षित आहे. मी हे करू शकतो. मी हे न घाबरता आत्मविश्वासानं बोलू शकतो. हा कार्यक्रम मी चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. मित्रांनो, हे जे काही वाक्य तुम्ही तुमच्या मनात किंवा तुमच्या हळू आवाजात म्हणा, मेंदू हे शब्द मान्य करायला लागतो. करून पहा. 5. काम छोटं करा. मित्रांनो, पूर्ण परिस्थितीचा विचार करू नका. फक्त पुढचं एक छोटं पाऊल ठरवा आणि ते उचला. एकदा कृती सुरू झाली की तुमची अनामिक भीती किंवा जी शरीराची होणारी, मनाची जी भीतीची स्पंदन आहे ती कमी होण्यास 100% मदत होते. 6. पाणी प्या किंवा तुमच्या चेहऱ्यावरती पाणी मारा. शरीराला ताजेपणाचा संकेत मिळतो. ताण कमी होण्यास मदत होते. हे कार्यक्रमाच्या पूर्वी किंवा थोडासा कार्यक्रमामध्ये सुरुवातीला थोडंसं होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 1-2 मिनिटं ते करू शकता. 7. विश्वासू व्यक्तीची आठवण करा. ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे, जे सकारात्मक आहे, जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि जे तुमच्या विचारांना कायम प्राधान्य देतात, त्यांचा चेहरा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. एकटेपणाची भावना कमी होते आणि तुमचं धैर्य वाढवण्यास मदत होते. मित्रांनो, भीती येणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. पण त्या क्षणी योग्य जर तुम्ही कृती केली तर भीती तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाही. तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला सुरुवात करता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जगातला सूत्रसंचालन भाषण शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल तो म्हणजे आपला निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण राज्यामध्ये हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय आणि आणखीन देखील आपल्याला घडवायचंय. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.